मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची एक मोठी न्यूज आलेली आहे। म्हणजेच आता ई-केवायसी करण्यासाठी वडील किंवा पती नसेल तरीही चालेल, त्यांची केवायसी पण होणार आहे। आणि योजनेची जी केवायसीची मुदत होती ती पण आता वाढवण्यात आलेली आहे। त्याची मुदत किती वाढलेली आहे आणि ज्या पती आणि वडील ज्यांना नाहीत अशा लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा कशा पद्धतीने ते अपडेट राहील हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे पहा लाडक्या बहिणींनो, आदित्य तटकरे मॅडमने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केले, हे तुम्हाला ते दाखवतो की कशा पद्धतीने त्यांनी अपडेट सांगितलेली आहे त्याबद्दलची, की तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि केवायसीची जी आहे मुदतवाढ ही किती दिवसाची करण्यात आलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण पाहूया की शेवटची तारीख किती आहे केवायसी करण्यासाठी आणि पती आणि वडील नसेल तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये आता पाहूया। आदित्य तटकरे मॅडमने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसीची मुदतवाढ याबद्दल सांगितलेलं आहे। पहा, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण राज्यभरात अतिशय यशस्वीरित्या राबवल्या जात आहे। याबाबत 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना देण्यात आली होत्या, परंतु काही दिवसापासून राज्यात असलेल्या नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाहीत। याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। हे पहा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची अंतिम मुदत वाढ केलेली आहे। आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा लाभार्थ्यांना महिलांचे स्वतः ई-केवायसी करता येणार आहे। त्यांचे पतीचे अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागेल। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडता कायम राहणार। ज्या भगिनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांना विनंती आहे की या विस्तारित मुदतीचा लाभ घेत प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। हे पहा, अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर सांगितलेले आहे की तुमची लवकरात लवकर तुम्ही केवायसी तुमची पूर्ण करून घ्या। मुदत वाढ दिलेली आहे। ज्या महिलांना केवायसी आतापर्यंत करता येत नव्हती कारण त्यांचे वडील किंवा पती नव्हते अशा महिलांना पण आता केवायसी करता येणार आहे। ही होती अपडेट। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।